गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। आज आहे आपला 3rd डे आणि माझा हाफ हेडॅक होत आहे, तरी पण आपल्याला जावं लागतंय कारण की आपण लेचे बचे लोक नाहीत ना, म्हणून सो आपण जाऊन येऊया। सेम रुटीन आहे, चालायला जायचं आहे, परत यायचं आहे आणि आज तर झोपा काढायचे डायरेक्ट, कारण की आज आमची किचन ड्युटीज नाही आहे। सो आपण जाऊन येऊ फटाफट। हे आमचं लेट करण बघा, हे श्रद्धा चल ना, शिट्ट्या वाजवत आहेत। आयटमचा फोन येईल मग तुला बघ ना। सो गाईज आपण चाललोय, जॉगिंग तर होत नाही नेहमी सारखी, फक्त चाललोय म्हणून चाललोय। बाकीचे लोक पुढे आहेत आणि आम्ही तिघी मागे। चल फटाफट जाऊन येऊ। मी चालायला गेली कारण सकाळी उठल्यावर जरा बरं वाटतं। हे झोपले त्या आळशी लोक आहेत म्हणून झोपलेत। सो गाईज चालतोय आहे, पण एवढे 2 दिवस आम्ही लाईनीत चाललेलो। आज सरांचा पण मूड गेला, आपल्याला भावण्यात येत। सो झोपून नाही दिलं बाया मला, बघ ना रोलॉन घेऊन आली मग। चला झोपणाऱ्यांना झोपून द्या। हे बघा बघू शकता, अर्धे पुढे अर्धे मागे, लाईन बिन गेली उडत। सो गाईज सगळे गेलेत पुढे आणि आम्ही राहिलो मागे। आमच्या सोबत आहे आमचा दादा रोहित दादा, आणि ह्याचं नाव मला माहित नाही। सॉरी सॉरी सॉरी, याचं नाव ए परत फिर, ए राज दादा, ए राज दादा परत फिर। अब राज दादा, मेरी बहन को मेरा नाम ही नहीं पता, शादी में क्या ही गई वो तो छोड़ राज। आणि आमची पारू डोकरी। सो गाईज आपण फायनली पोहोचलोय आणि ते शेकोटीची तयारी करतायत। सो गाईज आता पोहोचलोय आपण, आता आपण करूया योगा आणि प्रार्थना आणि मग फ्रेश व्हायला जाऊया। गाईज 10:30 वाजले आणि अजून सुद्धा मी पारोशीच आहे। आणि आज आलाय रेशमाचा छोटा भाचा। हाय बोल, हाय बोल, से हाय बोल। इथे सगळ्यांचे नाश्ते वगैरे झालेत, आता नाश्ता पण दाखवायचा आहे तुम्हाला ऑफकोर्स। आणि ते पोरी जेवणाची तयारी पण करतात आणि आज आमची किचनची ड्युटी नाहीच आहे। कालच्या प्रमाणे ही आजही पीठच मळते आणि रुबीना बटाटे कापते आणि टोमॅटो कापून झालाय। ऑफकोर्स एवढ्या जणांचं जेवण बनवायचं तर एवढं बनवावं लागतं। ते डाळ उकडत ठेवले, पाणी गरम करत ठेवलंय, आमच्या पारोशांसाठी पाणी गरम करत ठेवलंय। आता बघूया पुढचे प्रोग्राम जसे जसे अरेंज होतील तसे तसे तुम्हाला मी कळवत सुद्धा जाईल। सो आज आहे आपला नाश्ता, चहा, आलू भुजिया आणि साबुदाण्याची खिचडी। सर ते झोपाळ्यावर झुलतायत, हसतात बघ। तू रड आता। सो गाईज आपलं फ्रेश वगैरे होऊन झालंय, नाश्ता वगैरे पण झालाय। आज लेट आंघोळ झाली आपली, कपडे वगैरे सगळे धुतले आता जस्ट, तर वेळ झाली जेवायची, जेवण घेऊया। सो गाईज आज आमचे सर आले, साठे सर। हे बघा 11 तारखेला संजूचे फेवरेट सर आहे ते, साठे सर। इथे आम्ही साठे सरांची मस्ती घेतोय। काय आहे वरचं घरून ताट घेऊन यायचे। सो गाईज हे आहे आपलं जेवण दुपारचं, डाळ, तिखट डाळ, बटाट्याची भाजी आणि चपाती। तर या सगळ्यांनी जेवायला परत एकदा। सो फायनली आपलं जेवण वगैरे झालंय
आणि आता थोडं आपण रेस्ट करतोय. रेस्ट म्हणजे आम्ही झोपतच नाही, तर आम्ही इथे टाइमपास करत बसलोय मोबाईलवर आणि जिरा सोडा, कारण की पोट पण खराब झालं आहे, गॅस होत आहे. तर आणि आज आपल्याला जायचं आहे बाहेर, कुठे ते समजेलच तुम्हाला नक्कीच. सो गाईज आज आपण आराम करतोय ओपन गार्डनमध्ये. मस्त वाटतंय जरा, वरती खुला आसमान आणि इथं खाली आम्ही आडवे पडलोय नुसते. सो गाईज आपण जस्ट उठलोय झोपा काढून. आता जाऊया, चहा वगैरे पिऊया आणि मग बघू पुढचा प्लॅन काय आहे. फ्रेश पण व्हायचं अजून. सो गाईज या चहा प्यायला. इस पे जीएसटी चहा आणि बिस्किट, माझा फेवरेट मिल्क बिकीज. सो गाईज आम्ही फायनली फ्रेश वगैरे झालोय, काय माहित. तर आता आम्ही चाललोय गावात. काल तुम्हाला सांगितलेलं जे आम्हाला स्किट गावामध्ये सादर करायचं आहे तेच करायला आता आम्ही निघालोय. हे बघा, हे लोक निघालेत आणि संजू येते. आणि मी चप्पल घातली आहे ममताची. ममता म्हणजे ज्यांच्या घरात आपण राहतोय त्या काकांची मुलगी. सो चला फटाफट जाऊया आणि बघूया कसं होतं आजचं स्किट यांचं. हे बघा, सूर्यदेव पण आता आपला मावळत आलाय ऑलमोस्ट. चौ दिशांना झाडच झाड वाटत. चला मग. सो गाईज आपले सवंगडी पण भेटलेत. बावडीच्या आत काय वाकून बघतात काय माहित, आतमध्ये सोना बिना येणार की काय बावडीच्या आत. आमच्या सिकामेस क्या है बावड़ी में सोना भी नहीं खेला क्या. तर गाईज गावकऱ्यांनी इथे छोटी छोटी शेती गेली ती बघायला आलो आम्ही. इथे या लाल माठ आहे ना, लाल माठ. हा पालक आहे ना की चवळी आहे. पालक आहे. हे बघा झेंडूचं झाड आहे छोट. हे कसलं झाड आहे माहित नाही. माहिती नाही आम्हाला. ए ही मोठी मेथी. ही मोठी मेथी. चला पुढे. आणि हे पण पालक आहे. हे पण पालक आहे. हे काय, ही बारीक मेथी. हे धने टाकलेत. आणि मी पण इथे धने टाकलेत. हा कोशिश आहे, फक्त मी युट्यूब वर नाही टाकत आहे गाईस. हा बघा, टाइमपास ब्लॉगर टाइमपास करतो नुसता. हे कापूस आहे ना. हो वा बघा, हे बघा. कापूस आणि करा फुसफुस. हे बघा कापूस पण फ्रेश तुम्ही बघू शकता झाडावर आहे. टोमॅटो खाली. हे बघा टोमॅटो. कुठे हायजेनिक टोमॅटो. अरे हा अरे हे बघा नॅचरल पिकवलेले टोमॅटोज. नॅचरली दाखवू का. उगवलेले टोमॅटो. नॅचरली उगवलेले टोमॅटो. हे टोमॅटोचं पहिलं फुल असतं. हा मग दुसरं फुल कुठे. इंटेलिजंट पर्सन. सर चला जनरल. सो गाईज अशी छोट्या छोट्या सगळ्या शेती लावलेल्या आहेत. मॅडम भाज्या लावलेल्या आहेत. सॉरी तूर डाळ. हो हा बघा, हा जॅग आता पाणी काढतोय. ज्या प्रकारे विहिरीतून पाणी काढायची टेक्निक बघू शकता तुम्ही, एवढं सुंदर पद्धतीने पाणी काढतोय. अशी सुंदर पद्धती आम्हाला पण शिकवावे जॅक सर. परफेक्ट अशा पद्धतीने पाणी फक्त आपण गावी गेल्यावरच काढतो. काढलेला. आता रिटर्न ते पाणी आपण आताच टाकायचं. कारण का शकत नाही पाणी. सो गाईज अजून एक वस्तू तुम्हाला अजून एक झाड तुम्हाला दाखवायचं होतं. ते कसलंय तुम्ही ओळखा. हे बघा, हे कुठे यूज होतं हे सुद्धा सांगा तुम्ही. तरी पण मी बोलते हे आहे रुईचं झाड. हे आमच्याकडे लग्नाचं वाशिंग बनवतात ना, हळदीला लावतात ते वाशिंग बनवण्यासाठी या रुईचे फुलांपासून ते बनवतात ती वाशिंग. ती आम्ही हळदीचा कार्यक्रम असतो तेव्हा लावतो. तर गाईज परत एकदा सुंदर असा व्ह्यू येतोय.
तो बघा. आज स्पेशली एक सेशन मॅमनी आमच्यासाठी कॅन्सल केला आणि आम्हाला इथे मस्तपैकी फिरायला घेऊन आले. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही ट्रॅकिंगला आलोय. छोटीशी ट्रॅकिंग करायला आलोय कारण की सगळ्यांना सेशन ऐकून तिथेच 4 भिंतीमध्ये बसून कंटाळा आलेला. सो आमच्या प्रिन्सिपलनी हा छोटासा प्लॅन केला. तो आम्ही आलोय बाहेर इकडेच गावामध्ये फिरायला. हे बघा, ते बघा, अर्धे पुढे पोचले पण आम्ही सर्वात लास्टच असतो दरवेळी आणि लास्टच राहू. तर परत एकदा अर्धे पुढे अर्धे मागे फक्त आम्ही तिघी राहिलोय. ते बघा, छोटू पण आहे आज आमच्यासोबत. चल, काय चाललंय? सुरू रे भाई, सुरू. तर काही अजून एक गोष्ट सांगायची विसरली की स्किट बरोबर उद्या जो कॅम्प आहे तो कसला कॅम्प आहे, किती वाजता आहे ते परत एकदा नोटिफिकेशन देण्यासाठी आम्ही परत आलोय गावामध्ये. कारण की त्यांना काही कामामध्ये असल्यामुळे ते लक्षात नसतं. तर आम्ही परत एकदा सांगायला आलो त्यांना. प्रत्येकाच्या घरी जाऊन परत एकदा तेच सांगणार. गाईस, तर या गाई पण जात आहेत खाली. गाई रमंत करून घरी चालल्यात आता. ही आपली डोकरी म्हातारी संजू. तर गाई संध्याकाळ होत आले तरी पण आम्हाला फिरायचंच आहे. अजून घरी येईपर्यंत किती लेट होणार आहे यांना माहीतच नाही. हे बघा, चाललेच आहेत डोंगरात चाललेतच. बघा, तिथे खाली नदी आहे. हे मी आता जस्ट बघितलं. चला बघूया किती इंटरेस्टिंग ट्रेकिंग असणार आहे ही. हे बघा, आता दिसेल तुम्हाला. नदी. हे बघा, नदी आहे. तर फटाफट जाऊया. आज तर खूप मजा येणार आहे, एवढं नक्की. चला. सो गाईज, तिथून जी नदी स्टार्ट होते आय थिंक वरतून, ती इथून खाली पूर्ण सुकले आता. पण पावसाळ्यात आय थिंक सगळं भरेल. तर मंडळी तुम्ही बघू शकता असं मोठं एक मैदान आहे. प्रियंका ब्लॉगर भेटली आम्हाला. सबस्क्राईब करायची पण चॅनल. चला. तर इथे फिरण्यासाठी काहीच असं म्हणजे गार्डन वगैरे नाही, पण इथे खूप असं नॅचरल असं बघण्यासाठी खूप वाटतं. आणि सगळ्या प्रकारची झाड आहेत. तर इकडे सगळ्या प्रकारची झाड आहेत. मेन म्हणजे इकडे बोरं असतात ना, ती छोटीवाली ती मॅक्झिमम आहेत. आणि मग कशी आपण टमाटर बघितलं, पालक वगैरे बघितलं, मोठी मेथी बघितली, परत राई पण त्यांनी जस्ट लावली होती. सो आपल्याला कळलंच असेल की हे गाव आहे तर इकडे सगळ्या प्रकारची शेती होतच असणार 100%. फक्त मी तर पहिल्यांदा बघितलं आणि तुम्हाला शेअर केलंय. तर तुम्ही बघू शकता. आणि जे लोकेशन आहे ते सुद्धा मी सांगेनच. जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तुम्ही ठिकाण बघण्यासाठी तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल ते लोकेशन. ओके, बघूया पुढे अजून काय काय घडतंय. तर मी पण एक्सायटेड आहे अजून काय काय होणार आहे आपल्यासोबत. हे बघा, एवढ्या छोट्या छोट्या रस्त्यांमधून आपण जातोय. पण संध्याकाळी या छोट्या रस्त्यातून आपल्याला रिटर्न सुद्धा घरी जायचंय. बघ ना, ते बघा. चला बघूया आता. हालत खराब होणार आहे घरी जाताना. बघा, हे बघा, एवढं चालून फक्त एका घरासाठी आलोय आपण. पुढे काहीच नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण रिकाम आहे, ओपन आहे मैदान सगळं. ते बघा, तिथे झाड वगैरे आहेत.
चला सगळं ओपन मैदान आहे, एकच घर दिसतंय इकडे मला. आता बघूया पुढे अजून मैदान आहे की घरं आहेत अजून. ओके, तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही असे खाड्या खाड्यातून चाललोय, दगडा बिगडामधून उड्या बिड्या मारत. चल पुढे चल. हे बघ तिथे एकाचा अजून एकाचा ब्लॉक चाललाय. आलो तिथे गावाच्या. दादा कुठे गेला? माझा दुश्मन कुठे गेला? तर सेम रस्त्याने आपल्याला रिटर्न पण जायचं, तर शॉर्टकट वगैरे आहे की नाही काय माहित नाही. चला बघूया. सो गाईज आम्ही इथे घेतलाय छोटासा ब्रेक. हे बघा सगळे बसलेत. आमचा फ्रेंड बघा आमच्या सोबत आलाय. साधी चप्पल घालून यायला पाहिजे. सो गाईज फायनली आम्ही डॅमवर आलोय जिथे आम्हाला यायचं होतं. हे बघा आता मी जायचा प्रयत्न करते, बट जागा भेटेल की ना माहित नाही. सॉरी. आता ही पोरगी बघा याच्यातून येणार आहे, जमताय. तर गाईज तुम्ही बघू शकता मी फायनली आले इकडे डॅमवर. चला पटापट जाऊया. गाईज आमची ट्रॅकिंग फायनली संपलेली आहे. लास्ट लोकेशन होतं हे डॅम जे तुम्ही मागे. आता वेळ झाली घरी जायची कारण की आपलं सेक्शन बाकी अजून आहे. तर आता आपण जाऊया घरी कारण की संध्याकाळ पण होत आली आणि वेळ पण बरोबर नाहीये आता. तर चला जाऊया. सो गाईज याच गोष्टीवर सगळे पुढे गेलेत आणि बघू शकता संध्याकाळ काय रात्र होत आली आता आणि आम्ही दोघीच राहिलो शेवटी. तर आणि पुढे थोडा अंधार पण आहे पण आमची डोकरी आहे ना. आणि बाकीचे आहेत तिकडे मंदिरात बसलेत जिथे आपण भजन आणि आरती केलेली तिकडे सगळे बसलेत. सो आपण जातोय पटापट घरी कारण की आपलं सेशन राहिलंय आणि जे सेशन घेणारे आहेत ते सुद्धा आपली वाट बघतात, नाही तर ओरडा भेटेल फुकट. सो जाऊया. तर मंडई फायनली आपण पोहोचलोय आपल्या घरी म्हणजे जिथे आपण राहतो तिकडे. सो आपण आता सेशनला बसूया. चला. Presently serving in Brahmakumari's Lodha Upper Thane Brahmakumari Center. मॅडमचं वेलकम करूया. मॅडम थँक्यू. सो गाईज आपलं सेशन आहे ते संपलेलं आहे फायनली. फक्त 1 आवरचं सेशन होतं, सिम्पल असं मेडिटेशन सेशन होतं, ते आता संपलंय. ब्रह्मकुमारी. सो गाईज आता वेळ झाली जेवायची. चला पटापट जेवण घेऊ आपण सगळे. सो गाईज हे आहे आपलं आजचं रात्रीचं जेवण. डाळ भात चपाती फरसबी बटाटा आणि ये मेरी हरकतें. तर सगळ्यांनी या लोगों को लगेगा मैं कुत्ती जैसी. सो गाईज असा काय होता आपला आजचा दिवस. आपण सकाळी एक सेशन घेतलं तर आणि संध्याकाळी पण बाहेर फिरून आलो आणि संध्याकाळी आणि घरी आल्यावर पण परत एकदा अजून एक सेशन झालं आणि आता फायनल होते आजच्या डेची एंड. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल. तोपर्यंत टेक केअर. बाय. गुड नाईट.